विद्यार्थी मित्रो, पाठीमागच्या तासाला आपण पेपर 1 मधील प्रकरण नंबर 3 कार्यालय संदेशवहन या प्रकरणामधील शेवटचा भागाचा अभ्यास केला होता. त्यानंतर आजच्या तासाला आपण पेपर 1 मधीलच प्रकरण नंबर 4 कार्यालय माहिती पुस्तिका ऑफिस मॅन्युअल या प्रकरणाला सुरुवात करीत आहोत. कार्यालय माहिती पुस्तिका ऑफिस मॅन्युअल म्हणजेच जे माहिती पुस्तिका या प्रकरणामध्ये त्या ठिकाणी काही घटकाचा अभ्यास करणार आहोत. त्या संदर्भात आपण त्या ठिकाणी प्रास्ताविक भाग पाहणे गरजेचं आहे. त्यामध्ये प्रामुख्याने उद्योग संस्थेत, उपक्रमात, विविध विभागात कर्मचारी काम करीत असतात. या सर्व कर्मचाऱ्यांना आपापले कार्य नियमितपणे, व्यवस्थितपणे, सुरळीतपणे करता यावे म्हणून त्यांना वेगवेगळ्या सूचना वेळोवेळी द्याव्या लागतात. अशा सूचना कर्मचाऱ्यांना पाळाव्या लागतात. कर्मचाऱ्यांनी पाळावयाचे नियम, त्याची कर्तव्य आणि जबाबदाऱ्या या संबंधीची संपूर्ण माहिती लेखी स्वरूपात असणे जरुरीचे असते. तसेच वर उल्लेखलेल्या माहितीबरोबरच प्रत्येक कर्मचाऱ्याला संस्थेचे ध्येयधोरण, उद्देश, कार्यपद्धती, कामाचं स्वरूप व इतर मार्गदर्शनपर माहिती असणे गरजेचे आहे. ही माहिती त्यांना स्पष्ट स्वरूपात मिळाल्याशिवाय ते अपेक्षेप्रमाणे काम करू शकणार नाहीत. संस्थेची सर्वांगीण माहिती, धोरणे, कार्ये, व्यवस्थापन, संघटन, कार्यपद्धती, आदेश, सूचना, मार्गदर्शन ह्या सर्व गोष्टी एकत्रित लेखी व कायम स्वरूपात उपलब्ध असाव्यात. अशी एकत्रित माहिती जेव्हा पुस्तक स्वरूपात तयार केली जाते तेव्हा त्याला माहिती पुस्तक असे म्हणतात. माहिती पुस्तकामुळे नवीन व जुन्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या कर्तव्याची व जबाबदारीची जाणीव होते. त्यांच्यावर विभागीय अधिकाऱ्यांना नियंत्रण ठेवण्याची विशेष अशी गरज भासत नाही. व्यवस्थापन व कर्मचारी दोघांच्याही दृष्टीने माहिती पुस्तिका महत्त्वाची ठरते. अशा पद्धतीने आपण प्रस्तावित भाग पाहिल्यानंतर माहिती पुस्तिका म्हणजे काय, मिनिंग, यामध्ये प्रामुख्याने माहिती पुस्तिका सांगत असताना माहिती पुस्तिकेबरोबरच यास कार्यालय प्रपुस्तिका असे म्हणतात. कार्यालयात विविध प्रकारची कामे विविध व्यक्तीच्या मदतीने व सहकार्याने विशिष्ट उद्देशाने पूर्ण केली जातात. प्रत्येक प्रकारचे कार्य कार्यक्षमतेने संपविण्याच्या दृष्टिकोनातून विशिष्ट प्रकारची कार्यपद्धती व रचना निश्चित केलेली असते. एकाचे काम दुसऱ्यावर अवलंबून असते. म्हणून कोणत्या कर्मचाऱ्यांनी कोणते काम करावयाचे, कोणाच्या हाताखाली व मार्गदर्शनाखाली काम करावयाचे व काम पूर्ण केल्यानंतर त्याचा अहवाल कोणाला सादर करावयाचा, हे अशा प्रकारचे नियोजन हे निश्चित केलेले असते. तसेच कार्यपद्धती ही निश्चित केलेली असते. कर्मचाऱ्यासाठी शिस्तीचे नियमही तयार केले जातात. कार्यपद्धती, शिस्तीचे नियम, कामाचे वाटप इत्यादी सर्व माहिती लेखी स्वरूपात नोंदवली जाते. या सर्व नोंदी ज्या पुस्तकात केल्या जातात त्यास कार्यालयीन पुस्तिका असे म्हणतात. कार्यपद्धती, शिस्तीचे नियम, कार्य वेळापत्रक व कार्याचे वाटप इत्यादी माहिती सर्व कर्मचाऱ्यांना सहजपणे समजेल अशा पद्धतीने ठेवली जाते. त्यामुळे सर्व कर्मचाऱ्यांच्या कामात सारखेपणा, एकसूत्रता व पद्धतशीरपणा
असतो. तसेच कार्यालयातील कार्यप्रवाहात देखील सातत्य त्या ठिकाणी ठेवता येते. या पद्धतीने कार्यालयीन माहिती पुस्तिकेचा अर्थ पाहिल्यानंतर त्याच्या व्याख्याही त्या ठिकाणी आपल्याला काही स्पष्ट करता येतील. जॉर्ज टेरी यांनी मांडलेली व्याख्या आहे. पहिली व्याख्या: कर्मचाऱ्यांना मार्गदर्शक म्हणून उपयुक्त ठरणाऱ्या माहिती व सूचनांची लेखी नोंद असलेल्या पुस्तिकेला कार्यालयातील मार्गदर्शक पुस्तिका असे म्हणतात. त्यानंतर दुसरी व्याख्या जी केली आहे: कार्यालयाने कर्मचाऱ्यांच्या मार्गदर्शनासाठी व त्याने काम कार्यक्षमतेने होण्यासाठी दिलेले एकत्रित लेखी माहिती व त्यासंबंधीच्या सूचना म्हणजे कार्यालय माहिती पुस्तिका होय. आणखीन त्यांनी कार्ल मेकेन्झो यांची व्याख्या आहे: कार्यालयाची धोरणे, कार्य व पद्धती, कार्य करण्याची क्रिया यांची लिखित माहिती म्हणजे कार्यालय माहिती पुस्तिका होय. वरील व्याख्येवरून असे आपल्याला सांगता येईल, असे स्पष्ट करता येईल की कार्यालय माहिती पुस्तिका ही मार्गदर्शक पुस्तिका असते. त्यामुळे किंवा तिच्यामुळे प्रत्येक कर्मचाऱ्याला आपली कर्तव्य, जबाबदाऱ्या, संघटनेतील स्थान, संस्थेची धोरणे आणि कार्यपद्धती याची स्पष्ट कल्पना येऊ शकते. व्यवस्थापनाचे नियंत्रण कार्य अधिक सुलभ व सोपे होते. सर्व सूचना व माहिती या पुस्तिकेत उपलब्ध असल्याने परत परत त्याच गोष्टी तोंडी सांगण्याची आवश्यकता भासत नाही. अशा पद्धतीने या ठिकाणी व्याख्या आणि अर्थ पाहिल्यानंतर आपणाला कार्यालय माहिती पुस्तिकेचे उद्देश त्या ठिकाणी पाहायचे आहेत. पर्पज ऑफ ऑफिस मॅन्युअल: कार्यालय माहिती पुस्तिका निर्माण करण्यापाठीमागचा हेतू काय, उद्देश काय, तर ते उद्देश आपल्याला पुढीलप्रमाणे सांगता येतील. त्यामध्ये प्रामुख्याने कार्यालयातील आखलेल्या कार्यपद्धतीची व नियमांची माहिती देण्याचं काम माहिती पुस्तिका करते. तसेच संस्थेचा उद्देश व व्यवस्थापनासंबंधीची माहिती देणे, त्याचप्रमाणे कार्यालयातील उपलब्ध साधनांची माहिती देणे, कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यास मदत करणे, तसेच कार्यालयातील सर्व कार्यात एक वाक्यता, एक सूत्रता, एकसंघपणा निर्माण करणे, भविष्यकाळात संदर्भ म्हणून माहिती पुस्तिकेतील माहितीचा उपयोग करणे. पुढील उद्देश आहे कार्यालयातील वेळेचा, श्रमाचा, त्याच पद्धतीनं पैशाचा अपव्यय टाळणे, खर्चाचा अपव्यय टाळणे, तसेच कर्मचाऱ्यांना संपूर्ण माहिती सोप्या शब्दात व कायमस्वरूपात उपलब्ध करून देणे. त्यानंतर पुढील उद्देश आहे कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या सोयी व सवलतीविषयी माहिती देणे. आणि शेवटचा हेतू कर्मचाऱ्यांना सर्वतोपरी योग्य असे मार्गदर्शन घडवून आणणे. अशा पद्धतीनं उद्देश या ठिकाणी आपण पाहिल्यानंतर माहिती पुस्तिकेचे महत्त्व स्पष्ट करणे गरजेचं आहे. इम्पॉर्टन्स ऑफ ऑफिस मॅन्युअल: कार्यालय माहिती पुस्तिकेचे महत्त्व सांगत असताना काही घटकांचा विचार त्या ठिकाणी करावा लागतो. ते घटक खालीलप्रमाणे आहेत. त्यामध्ये पहिला, सर्व कर्मचाऱ्यांना आपापले काम नियमितपणे व सुरळीतपणे करण्याबाबतच्या सूचना, पाळावयाचे नियम, त्याची कर्तव्य व जबाबदाऱ्या यासंबंधी संपूर्ण माहिती पुस्तिकेत दिलेली असल्यामुळे कर्मचाऱ्याकडून काम करून घेणे सोपे व सुलभ जाते. त्याच पद्धतीनं नियोजनाप्रमाणे कार्य पूर्ण होण्याच्या दृष्टीने प्रपुस्तिका सहाय्यभूत ठरते. प्रपुस्तिकेमुळे पुढील महत्त्वाचा मुद्दा, प्रपुस्तिकेमुळे सर्व कर्मचाऱ्यांच्या कामात सारखेपणा, त्याच पद्धतीने एकसूत्रता व पद्धतशीरपणा निर्माण होतो. त्याच पद्धतीनं कार्यालयातील चुकांचे प्रमाण कमी होऊन कार्य अधिक चांगल्या पद्धतीने केले जात आहे. तसेच कार्यालय पुस्तिकेमुळे अनेक घटकावर नियंत्रण ठेवता येते. चुकीच्या पद्धतीने काम करणे,
संदर्भ न मिळणे, तसेच एकाच मुद्द्यावर वारंवार निर्णय घेणे इत्यादी सारख्या बाबीवर कर्मचाऱ्यांचा वेळ व श्रमाचा होणारा अपव्यय टाळता येतो. या दृष्टीने प्रपुस्तिका किंवा माहिती पुस्तिका महत्त्वाची ठरते. त्यानंतर पुढील महत्त्वाचा घटक माहिती पुस्तिकेचा. प्रपुस्तिकेत कार्यपद्धती, कार्यवाटप, नियम, सोयी व सवलती इत्यादी बाबीविषयी माहिती दिली असल्यामुळे कामाबाबत परस्परांमध्ये वादविवाद निर्माण होत नाहीत, कामाची टाळाटाळ होत नाही. त्यामुळे संस्थेत चांगले संबंध निर्माण होतात व कार्यालयाची एकूण कार्यक्षमता वाढण्यास मदत होते. अशा विविध घटकांन्वये अशा विविध प्रकारे माहिती पुस्तिकेमुळे कर्मचाऱ्यांना त्याच्या कर्तव्याची व जबाबदारीची जाणीव होते. दिलेल्या कार्यपद्धती व नियमाप्रमाणे काम करणे व त्यावर नियंत्रण ठेवणे सुलभ जाते. सलोख्याचे संबंध प्रस्थापित होण्यास मदत होते व एकंदरीत कार्यालयीन कामकाज सुरळीतपणे, नियमितपणे, कार्यक्षमतेने पार पाडण्याच्या दृष्टीने माहिती पुस्तिका त्या ठिकाणी महत्त्वपूर्ण ठरते. अशा पद्धतीनं महत्त्व स्पष्ट केल्यानंतर पुढील आपल्याला घटक पाहायचा आहे तो म्हणजे कार्यालय माहिती पुस्तिकेचे प्रकार. टाईप्स ऑफ ऑफिस मॅन्युअल. कार्यालय माहिती पुस्तिकेचे प्रकार हे त्याच्या स्वरूपावरून त्या ठिकाणी पाडण्यात आले आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने पहिला प्रकार आहे ध्येयधोरण पुस्तिका, दुसरा संगणन पुस्तिका, कार्यपद्धती पुस्तिका, खातेवार कार्यपद्धती पुस्तिका, त्यानंतर संघटना इतिहास पुस्तिका. त्यामधील पहिला जो प्रकार आहे त्यामध्ये ध्येयधोरण पुस्तिका. कोणत्याही संस्थेची निर्मिती एका विशिष्ट ध्येयधोरणाने झालेली असते. उदाहरणार्थ, काही संस्था ह्या केवळ नफा मिळवण्याच्या हेतूने स्थापन झालेल्या असतात, तर काही संस्था या समाजाची सेवा करण्याच्या उद्देशाने स्थापन झालेल्या असतात. नियोजित उद्दिष्ट साध्य करता यावे यासाठी संस्थेतील संचालक मंडळ काही महत्त्वाचे निर्णय घेते, त्यासाठी काही ठराव संमत करते. असे ठराव, निर्णय, नियोजित धोरणे ध्येय धोरण पुस्तिकेत समाविष्ट करता येतात. या माहितीचा उपयोग व्यवस्थापनाला आपल्या व्यवस्थापकीय कार्यात होतो. त्यानंतर दुसरी जी कार्यालयीन पुस्तिकेचा प्रकार आहे तो म्हणजे संगणन पुस्तिका. मोठ्या संस्थात विविध विभाग, उपविभाग, खाती, पोटखाती निर्माण केलेली असतात. अशा संस्थेतील सर्व विभागात कार्य करणारे प्रमुख व इतर कर्मचारी यांचे संघटन कशा प्रकारे करण्यात आलेले आहे हे दर्शवण्यासाठी संघटन तक्ता तयार करावा लागतो व तक्त्यावरून प्रत्येक अधिकारी व कर्मचाऱ्यांची कार्ये, कर्तव्ये, अधिकार व जबाबदाऱ्या या संबंधीची माहिती होती. या बाबींची नोंद संघटन पुस्तिकेत होते. अशा पुस्तिकेच्या साहाय्याने संस्थेच्या रचनेची मूळ कल्पना येते. त्यानंतर कार्यालयीन पुस्तिकेचा प्रकार नंबर 3 आहे कार्यपद्धती पुस्तिका. प्रत्येक कार्यालयात या ठिकाणी अंमलबजावून अवलंबण्यात येणारी कार्यपद्धती एकसारखी नसते. कार्यपद्धती कार्यालयातील कामाच्या स्वरूपानुसार ठरत असते. कार्यपद्धतीचे 2 प्रकार असतात. एक कायमस्वरूपी, दुसरी तात्पुरत्या स्वरूपाची कार्यपद्धतीचा अवलंब केला जातो. प्रत्येक विभागासाठी देखील स्वतंत्र स्वरूपाची कार्यपद्धती ठरवून दिलेली असते. कर्मचारी त्या पद्धतीने आपले कार्य पूर्ण करतो. प्रत्येक कर्मचाऱ्याने आपले कार्य केव्हा, कोणत्या पद्धतीने, कशा प्रकारे पूर्ण करावे ह्या संबंधीची संपूर्ण माहिती या पुस्तिकेत दिलेली असते. त्यानंतर माहिती पुस्तिकेचा प्रकार नंबर 4 जो आहे तो पुढील खातेवार कार्यपद्धती पुस्तिका. विशेषतः मोठ्या व्यवसाय संस्थेमध्ये प्रत्येक खात्याच्या कार्यपद्धतीची माहिती देण्यासाठी स्वतंत्र अशी खातेवार कार्यपद्धती पुस्तिका तयार करण्यात येते. या पुस्तिकेत त्या खात्याची ध्येयधोरणे, कार्यपद्धती,
संघटन, साधन व्यवस्था इत्यादीची माहिती दिलेली असते. तसेच इतर प्रकारच्या खातेवार पुस्तिका पुढील प्रकारच्या असू शकतात. त्यामध्ये टपाल सेवा पुस्तिका, पत्रव्यवहार पुस्तिका, संदेशवहन पुस्तिका, धारिका पद्धत पुस्तिका इत्यादी पुस्तिकेचाही या प्रकारामध्ये समावेश केला जातो. त्यानंतर पुढील प्रकार आहे संघटना इतिहास पुस्तिका. संघटनेची स्थापना, उद्दिष्टे व कार्यस्वरूप, विकास, कर्मचारी वर्गातील वादविवाद इत्यादीबाबत माहिती संघटन इतिहास पुस्तिकेत दिलेली असते. माहिती पुस्तिकेचे वरीलप्रमाणे जरी विविध प्रकार पाहिले, परंतु बहुसंख्य कार्यालयात एक सर्वसाधारण माहिती पुस्तिका तयार केली जाते. त्यामध्ये संस्थेच्या विविध बाबी, धोरणे व कार्यपद्धती इत्यादी बाबत सविस्तर माहिती दिलेली असते. अशा पद्धतीने ही माहिती पुस्तिकेचे आपण वरील विविध प्रकार पाहिले. त्यानंतर आपण पुढील घटक घेत आहोत माहिती पुस्तिका प्रक्रियेचा उपयोग. माहिती पुस्तिकेची प्रक्रिया मॅन्युअल इन यूज. यामध्ये प्रामुख्याने कार्यालयात माहिती पुस्तिका तयार करण्यासाठी खालील प्रक्रियांचा उपयोग केला जातो. त्या प्रक्रिया आहेत खालीलप्रमाणे. माहिती पुस्तिका तयार होत असल्याची माहिती कर्मचाऱ्यांना देणे. तसेच माहिती पुस्तिकेत समाविष्ट होणाऱ्या विषयांची यादी तयार करणे. त्याच पद्धतीनं प्रत्येक विषयाच्या यादीमध्ये कोणत्या प्रकारची माहिती समाविष्ट करण्यात येणार आहे याबाबतची माहिती तयार करणे. तसेच वरिष्ठ अधिकारी, कामगार संघटनेचे प्रतिनिधी आणि कर्मचारी यांना माहिती देण्यासाठी प्रपुस्तिकेचा किंवा माहिती पुस्तिकेची प्रतिलिपी तयार केली जाते. तसेच विविध सूचनांची अंमलबजावणी करून प्रपुस्तिका मान्यतेसाठी संचालक मंडळाला सादर करणे. तसेच मान्यता मिळाल्यावर प्रपुस्तिका छापण्यासाठी देणे. अशा विविध भागांचा या आजच्या तासाला आपण माहिती पुस्तिका अर्थ, व्याख्या, वैशिष्ट्ये, महत्त्व, प्रकार आणि त्या माहिती पुस्तिकेचा उपयोग कशासाठी होतो या घटकांचा अभ्यास केला. याच्यावरती आपण एक टेस्ट घेणार आहोत. तो टेस्ट कोड नंबर आहे 40. विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी त्याचा सोडण्याचा प्रयत्न करावा. धन्यवाद.